मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन त्या गुरुजींना बोलतो, "गुरुजी, ती बघा पिवळी साडी घातलेली माझी बायको आहे. ती इकडे आल्यावर तुम्हाला थोडीशी ॲक्टिंग करायची आहे. तुम्ही फक्त तिच्यासमोर मला सांगा, तुम्हाला पण पूजा करावी लागेल. मी पहिल्यांदा नाही नाही म्हणेल, पण तुम्हाला मला फोर्स करायचा आहे." गुरुजीला पण ॲक्टिंग करायला फारच आवडत असते. गुरुजी बोलतात की ठीक आहे, पण तुम्ही मला फक्त ॲक्शन असं सांगा. आता मग सायली आणि कल्पना वडापाशी येतात. सायली वडाची पूजा करू लागते. अर्जुन मग लगेच गुरुजीला खुणवतो. गुरुजी मग बोलतात की अर्जुन सुभेदार, तुम्हाला पण तुमच्या बायकोसाठी पूजा करावी लागेल. तुमची बायको कशी तुमच्यासाठी पूजा करत आहे, तशी तुम्हाला पण 7 जन्म हीच बायको मिळावी म्हणून पूजा करावीच लागणार आहे. अस्मिता बोलते की अहो गुरुजी, पण ही पूजा फक्त बायकांनी करायची असते ना. आता मग गुरुजी गप्प बसतात. अर्जुन पुन्हा मग गुरुजीला खुणवतो आणि मग गुरुजी बोलतात, अर्जुन सुभेदार, अहो या ना पुढे. पूजा करायला सुरुवात करा. फक्त स्त्री लोकांनीच पूजा करावी असा कुठेही नियम नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा पूजा करू शकता. अर्जुन मग बोलतो की गुरुजी, तुम्ही मला इतकं फोर्स करताय ना, तर मग मी पूजा करायला तयार आहे. कल्पना बोलते की अर्जुन ये ना पुढे, पूजा करून घे. गुरुजींनी तुला फोर्स केलंय ना पूजा करायला. कल्पनाला मात्र अर्जुनचा प्लॅन समजलेला असतो. आता मग अर्जुन पुढे येतो आणि सायली शेजारी बसून पूजा करू लागतो. सायली मात्र आता फारच लाजते. ती अर्जुनला बोलते की अहो सगळे पाहत आहेत. अर्जुन बोलतो की त्याला काय होतंय, गुरुजींनीच मला पूजा करायला सांगितली आहे ना. अर्जुन सायलीची पूजा झाल्यावर सायली मग वडाला दोरा गुंडाळणार असते. ती मग वडाच्या पाया पडते आणि मग इतक्यात जोरदार पाऊस सुरू होतो. बाकीच्या सर्व बायका एका झाडाखाली जाऊन बसतात, पण सायली मात्र प्रदक्षिणा घालू लागते. आता मग सायली पावसामध्ये भिजून प्रदक्षिणा घालत आहे हे पाहून मग अर्जुनला आता काहीतरी करावं लागेल असा विचार मग अर्जुन करत असतो. तो मग केळीचे पान घेऊन येतो आणि सायलीच्या डोक्यावर पकडतो. सायली मग आता मात्र फारच खुश होते. अर्जुन मग सायलीसोबत प्रदक्षिणा घालू लागतो. सायली आणि अर्जुन दोघे पण प्रदक्षिणा घालत असताना सर्वजण त्यांच्याकडे फारच आश्चर्याने पाहत असतात. आता मग अस्मिता बोलते की अर्जुन, हे सगळं काय लावलंय? सगळे लोक कसे बघत आहेत बघ ना मम्मा. कल्पना बोलते की अगं तो त्याच्या बायकोसाठी एवढं करत आहे, त्यामध्ये वाईट काय आहे? बाजूला उभ्या असलेल्या सर्व बायका अर्जुनचे फारच कौतुक करत असतात. अर्जुन आणि सायलीची पूजा पूर्ण झाल्यावर आता मग ते दोघे पण त्यांचं आवरून घरामध्ये खाली येतात. अर्जुनला मग ऑफिसला जायचं असतं. कल्पना मग विमलला सांगते की आज माहिती का तुला काय झालं? अर्जुनने सायलीसाठी वडाची पूजा केली. आणि मग कल्पना हे बोलत असताना चैतन्य, अश्विन आणि प्रताप येतात. कल्पना बोलते की तुम्ही तिघे अजून घरीच आहात का? अश्विन बोलतो की बरं झालं आम्ही घरी थांबलो, नाहीतर आम्हाला एवढी ग्रेट न्यूज ऐकायला भेटली नसती. अस्मिता बोलते की अश्विन, तुला माहीत आहे ना, आपल्या घरामध्ये प्रेमापोटी डोंगरच इकडचे तिकडे केले जातात. अश्विन आणि चैतन्य मात्र फारच सरप्राईज होतात. आता मग प्रताप बोलतात की पण अर्जुन, अरे हे सगळं कसं काय झालं? अर्जुन बोलतो की मला गुरुजींनी फोर्स केला म्हणून मी पूजा केली. कल्पना बोलते की गप्प बस अर्जुन, काही पण काय सांगतोय, तुला ही पूजा करायचीच होती, त्यामुळे तू सारखं आमच्या मागे पुढे करत होता. अर्जुन मग आता गालातल्या गालात हसू लागतो. सगळेच जण अर्जुनला हसतात आणि त्यांना अर्जुनचा अभिमान पण वाटतो. अर्जुन मग चैतन्याला ऑफिसला निघायचं का असं बोलत असतो. सायली बोलते की थांबा, तुम्ही जाताना डबा घेऊन जा. अर्जुनला डबा घ्यायचा नसतो, पण सायली त्याला डबा देते. अर्जुन आणि चैतन्य मग ऑफिसला निघून जातात. इकडे प्रियाला अर्जुनच्या ऑफिसमधल्या बाईचा फोन येतो. ती बाई बोलते की मला थोडेसे पैसे हवे होते. प्रिया बोलते की तुम्हाला ती फाईल सापडते का नाही? ती बाई बोलते की मी सगळं ऑफिस चेक केलं आहे, पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नावाची फाईल कुठेच नाहीये. आता फक्त 2च कपाटे चेक करायची राहिली आहेत. प्रिया बोलते की ठीक आहे, पहिलं ते काम करा, मग मी तुम्हाला दाम देते. आता मग इकडे सायली मात्र फारच खुश असते. ती तिच्या रूममध्ये येते आणि आजची वटपौर्णिमा आणि मागच्या वर्षीची वटपौर्णिमा यामध्ये जे काही झालं आहे ना, ते सगळं ती एका डायरीमध्ये लिहून ठेवत असते. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघे पण ऑफिसला आलेले असतात. चैतन्य अर्जुनशी बोलत असतो, पण अर्जुनचं काही त्याच्याकडे लक्ष नसतं. चैतन्य बोलतो की अर्जुन, तुझी तब्येत बरोबर नाहीये का? सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीस, त्यामुळे आता थोडंसं जेवण करून घेऊ. पण मग अर्जुन बोलतो की नको, मला जेवण नको आहे. चैतन्य बोलतो की अर्जुन, मी अश्विनला फोन करू का? अर्जुन बोलतो की अरे चैतन्य, मला भूक लागते, पण मी जेवण करणार नाही, कारण मी आज सायलीसाठी उपवास केला आहे. आता मग चैतन्य हे ऐकून फारच आश्चर्यचकित होतो आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.